बघा अशा प्रकारे केक आणलाय. आज येता येता केक घेऊन आलो. म्हटलं आज आपल्याला केक कापायचा आहे. दीदी छान आहे केक, आवडला तुला? आवडतो तुला खायला? तर किती वाढदिवस आहे? किती वर्ष झालं लग्नाला? 50 वर्ष ध्यान आहे. लग्न किती वर्ष झालं ते माहित नाही का? काय हा ए दीदी तसं नाही करू, तसं नाही करू. चल तिकडे चल. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैश्य सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजीचा व्हिडिओचा आज व्हिडिओ टाकला आहे आजीचा. तर भरपूर अशा कमेंट आले की आजीचा व्हिडिओ 78 लाख गेला आहे, 80 लाख गेला आहे. तर आजीचा व्हिडिओ डेली टाकत जा. तर प्रयत्न तेच चालू आहे. आजीचे व्हिडिओ, सानूचे व्हिडिओ, वैष्णवी म्हणजे सगळ्या फॅमिलीचेच व्हिडिओ डेली टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण आता 2-3 दिवस गावाला गेलो होतो त्याच्यामुळे टाकणं नाही झाले. पण आता वैष्णवी तू घेतलाय का काही? वैष्णवीची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे तिनं काही व्हिडिओ घेतला नाही. तरी तिला सांगितलं होतं व्हिडिओ घे म्हणून, पण जाऊ द्या तिनं काही घेतला नाही. दीदी तू व्हिडिओ का नाही घेतला? आणि दीदीला ड्रेस कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण तिला ड्रेस आणलेला आहे. छान आहे ड्रेस, आवडतो तुला? छान आहे का? तर असा विषय. आणि आता आपल्याला करायचं आहे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायचं आहे. त्याच्यामुळं केक गीक आणलेला आहे. आजी बसल्या, आई आलेली आहे, नाना येत आहे. तर पहिले सेलिब्रेशन करू, त्याच्यानंतर मस्तपैकी केक कापू. हे सेलिब्रेशन झाल्यानंतर मस्तपैकी जेवणाचा बेत आहे. पापड बिपड काय ते तळलेत आणि गुलाबजाम केले का? हा पाहुणे आता तरी पुढे आणला का? हो का? गुलाबजाम खाल्ले आहे ना? आहेत गुलाबजाम पण आहे वाटतं. त्या दिवशी पाहुणे आले त्यासाठी आणले होते, मला काही माहित नव्हतं. गेले मग पाहुणे? गेले दोघी बहिणी आले गेले. हा का? तर चला, आवनी आहे का? बोलवते ना आवडीला शिलोकला. बोल आवनीला त्यांना. ते आपण सेलिब्रेशन करून घेऊ आणि व्हिडिओ मस्त फोटो काढायचा ना? काढायचा? केक कापशील तू? तर हे बघा केक कापणार आहे ती. तर चला लगेच आता सेलिब्रेशनची तयारी करू. कुठे गेली ती? कुठे गेली आवनी? दीदी कुठे गेली? आजी कुठे गेली? सानू कुठे गेली? सानू गावाला गेली. आम्हाला आणलं का? काय हा ए दीदी तसं नाही करू, तसं नाही करू. चल तिकडे चल, फ्रीज मध्ये ठेव. आपण कुठं गेली होती तू? हा कोणाला खायचं की? तसं तोंड काऊन करती? नीट बोल ना. केक घेतात, केक. तर हे बघा घरी आल्यानंतर काय रिॲक्शन नाही, काय नाही मस्त. काय कॅडबेरी? कशाची? काय वैष्णवी आज काय तयारी होती? वैष्णवी तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जाण्याचं कारण सांगाल मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये. काय होतं काय नाही तो म्हणत असताल की सगळेजण ॲनिव्हर्सरी सोडून गेलाय. कोंबडा ते बघा थोडंफार का होईना काही ना काहीतरी शब्द चालू आहे बोलणं. प्रॉपर नाही जमत अजून. करा थोडे. तर असा विषय झालाय. तर ॲनिव्हर्सरीचा केक हे बघा घेऊन आलोय मस्तपैकी आज याच्याहून जालन्यावरून येताना. आणि लय मोठा लंबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बन ग ए दीदी. सानू तुला काय म्हणायचं सांगितलं? हॅपी म्हण पटकन केक देते म्हणून तुला म्हण पटकन. आपल्याला केक कापायचा म्हण पटकन.
हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी म्हण ना. येतं तिला येतं. म्हणती ती. काय म्हण ना तिला. म्हण हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. इकडं पाय ना थँक्यू म्हण. कोणाचा बर्थडे? हा पप्पा मम्मी कोणाचा? ए तर चला मी नेमकं आलेलो आहे आणि काय काय आणलंय हे लगेच दाखवतोय. आय लाईक हे केक ठेव. हे बघ बॅग मध्ये काय काय आणलंय तुला बघायचं ना. हा नीट बोल. हो हो म्हण. जास्त लाडा ती येडी पोरगी. हे बघा हे केळीचे चिप्स आहे. आई हे प्रसाद आणि हे मोरपीसच आई. हा देवाचं. हा हे तिथून त्या खाटू श्यामजी आहे का तिथून आणले. ते देवघरात ठेवत असते मंदिरातून आणलेल्या. ओ नो प्रसाद सगळा सांडला. याच्यात आणलेला आहे काही. याच्यात पण आहे धर. प्रसाद खाटूश्याम. हे तुमचा डब्बा वैष्णव. दुसरा नाही माहित मला कुठं इथं. आणि असा विषय झालेला आहे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. हिच्यासाठी जो ड्रेस आणला होता आणि वैष्णवीसाठी जे गिफ्टमध्ये ड्रेस आणला होता ते दोन्ही तिकडंच विसरले. मोकळं काम झालं. ड्रेस सकाळी आणन उद्या आणन उद्या. ते त्या ओम मामाच्या घरीच गेला ड्रेस विसरला. ओम मामाच्या घरी प्रसाद आणला दीदी. असे दोन कोण द्या. ते काय दोन आहे ना त्याच्यात. नाही नाही असं दोन आणायला. नाही एकच असतं तिथं त्या मंदिरात लावून आणावं लागतो एक. ते तर जाण्याचा विषय असा होता. ॲनिव्हर्सरी माहीत होती पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का. देवाला जायचं तर घेतला निर्णय. मग ओम भाऊचा आमचा निर्णय झाला थोडा. तर म्हटलं चला मग जाऊनच येऊ. ॲनिव्हर्सरीचं काही नाही. काल ॲनिव्हर्सरी झाली. आज आपण सेलिब्रेशन करू. दीदी नको ते ठेव. आपण कापू थोड्या वेळात. तू कापशील ना का दोन्ही आप- कापशील ना. काय दुसऱ्याच्यात काय. दोन्ही पेढे अरे एक पेढा मग ओंबोचा असेल ते. हे आपलं आहे ते त्याचं आहे. दोन्ही याच्यात पेढेच आहे ना. हा म्हणून म्हणलं दोन्ही सारखेच आहेत ना. तर तुला सर्दी ताप काय आलं होतं. औषध घेतलं ना. पिशव्या ते असे आहेत म्हणून कशी दिसायली राहिली. ती खराब झाली. किरकिर बी लय करायली ती. कॅडबेरने चाकू येतो काय. म्हणाले की मामाच्या घरी गेले पण म्हणजे पुणग्या घेऊन आले. दुखण्याचे. चाकू येतो केक कापायचा. तर चला मी आंघोळच केली नाही आज. त्याच्यामुळे आंघोळ करतो मस्तपैकी आणि नंतर केकचं सेलिब्रेशन करू. छोटं मोठं काहीतरी आपलं दरवर्षीप्रमाणे. घरून लाडू दिलेले होते ते 2-3 असन त्याच्यात असले तर तसेच. बघ बरं किती आहे. 3 लाडू तसेच वापस आलेले. जाऊ द्या काही विषय नाही आहे. तर चला लगेच भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. ते श्लोक दादा येईल का केक कापायला. येतो का दीदी. इकडं असून देऊ. जाऊ दे आवनी येत असेल तर आवनीला बोलव. नाही रे ते वाटतात. बरं तेवढा वेळ आहे अवशेष त्याला. पण ते घरी नाही म्हणते ना. आजी आमच्या लग्नाचा कितवा वाढदिवस आहे. किती वर्ष झालं लग्नाला. 50 वर्ष द्या आणि लग्न किती वर्ष झालं ते माहित नाही का. नाही बाबा ध्यानात नाही. 50 वर्षाचं काय आहे बाबा. आला का. यायला. लक्षात नाही का तुमच्या. तुमचं दुखायला का. सर्दी सर्दी झाली. मग आणलं का नाना औषध गोळ्या काही. काय. गोळ्या आणायच्या असत्या ना. सकाळी घेऊन येतो मी गोळ्या. कोण कोण आलं होतं भेटायला.
हा हो का खावाचा आवाज देतो तो कुठं बसला होता? बसलो काला काऊन रडत होती का ते दररोजा लागला होता म्हणून. दीदी जरा काय झालं माहितीये का दीदीचा विषय असा झालाय जरा की ती सर्दीनं आणि उरली तर सगळी खराब झाली 2-3 दिवस झालं ती ती परेशान करायला लागली आता किरकिर किरकिर करायला लागली शाळेत जाते काय ती हा चल आण केक बरं काय आणायला चाललं बिल्लो अय श्लोक काय गिफ्ट आणलं की नाही आम्हाला काय श्लोक तू काय नाही असं कसं झोपलं हा का मजा केली त्याच्यासोबत त्यामुळे मस्त पार्टी केली त्या आला नाही तू काही नाही पार्टीला बघा अशा प्रकारे केक आणलाय आज येता येता केक घेऊन आलो म्हटलं आज आपल्याला केक कापायचा आहे दीदी छान आहे केक आवडला तुला आवडतो तुला खायला कसं हसू येतं केक म्हणलं तर चला बसा चला बसा घ्या पुढं. बसा ना तुम्ही. आपण इथं बसू मम्मी ए, बसा इथं. नको 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 आवनी इथं घेऊ आपण हा बस 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 सांगू मला तुमचं थांब दीदी थांब चला हसा 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 हाच दीदी ते आजी हसायला ग तर चला अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे का केक कापलाय तर इकडं आलेले आहे प्रांजल आहे अवनी आहे आणि श्लोक आहे चला केक कापून घ्या सगळा आणि खाऊन टाका सगळा केक आणि ह्या दीदीला देऊ नका केक नाही का रडती ना तू नाही रडत ना नाकानं बोलता येईल नाही सगळं शेंबड आलेलं आहे नाकाला सर्दी झालेली आहे आणि परेशान करायला लागली आजीला तर चला भेटतो तुम्हाला मी अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काय करत ग अगं पदर फाटन ना त्यांचा दीदी त्याच्यात बसून झोका द्यायचा बापरे झोका कसा देता येईल त्याच्यात बसून हा दीदी कसा झोका देता येईल त्याच्यात ए डम्या डम्या कुठं गेलो होतो का मी इकडे बघ कुठं गेलो होतो मी जे बाप्पाला तसं करू नाही ग कम परेशान करते ग आजीला माझ्या आजी कोणाची आहे हा ए दीदी दीदी पडशीन हात तसं का बोलती तू नाही जे पप्पा आहे ना त्या आंघोळ नाही केली ना तू आंघोळ केली का शेंबडे बापरे दवाखान्यात जावं लागतं आता चिंपा घेते का चिंपा घेते मला आजीला नाही घ्यायचा माकडे दे ते बघा कठळे रोज येते दारात हे माकडे म्हणती ए माकडे